प्रशांतचा पहिला चेंडू मारा करेल तो प्रथमेश. प्रशांतचा पहिला चेंडू प्रथमेश साठी. पाहूया काय घडणार पहिल्या चेंडूवरती काय करतो पाहूया प्रथमेश. इथे मात्र पहिला चेंडू खराब चेंडू पंच घोषित करताना एक अवंत धावेवर पडते. एका धावेने मात्र संघाचं खातं ओपन होत आहे. पहिला चेंडू प्रथमेशचा खराब चेंडू पाहायला भेटला. पहिला चेंडू आता मात्र पुढील चेंडू मारा करेल तो प्रथमेश. नावाजलेला फलंदाज प्रथमेश. इथे मात्र सुंदर संघटनेला चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक धाव घेण्यात यश देखील भेटत प्रथमेश याला. आता मात्र स्ट्राईक लागला तो दिनेश. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल ती प्रशांत याची. दरम्यान पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धाव संख्या 2. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल ती प्रशांत याची. पुढील चेंडू प्रशांतचा मारा करेल तो दिनेश. एक नावाजलेला फलंदाज दिनेश. प्रशांतचा पुढील चेंडू दिनेश साठी. काय करणार या चेंडूवरती. इथे मात्र एक खराब चेंडू पंच घोषित करतात. एक अवंत धावेत भर पडते. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचते 3. पुढील चेंडू पुढील चेंडू गोलंदाजाचा मारा करेल तो फलंदाज दिनेश. प्रशांतचा पुढील चेंडू मारा करेल तो दिनेश नावाजलेला फलंदाज. इथे मात्र खराब चेंडू आणि खराब म्हणजे एकदम खराब असा चेंडू टाकलाय. 1+4 अशा 5 धावा. 5 धावेने मात्र संघाचं खातं झपाट्याने वेग घेत आहे. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पोहोचतीये 8. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धाव संख्या 8. थोडीशी खराबशी गोलंदाजी पाहायला भेटते ती प्रशांत कडून. पुढील चेंडू प्रशांत याचा. पुढील चेंडू प्रशांतचा मारा करेल तो. आता मात्र स्ट्राईकला पुन्हा एकदा दिनेश. प्रशांतचा पुढील चेंडू मारा करेल तो दिनेश. पाहूया ह्या चेंडूवरती काय करेल. सुंदर असा तितकं सुंदर एसटी रक्षकाचं काम करतो. इथे मात्र पंचांचं बोट हवेमध्ये जाते. इथे मात्र पंच विकेट घोषित करतायत. पहिलाच धक्का. पहिलाच मोठा धक्का दिनेशच्या स्वरूपात. एक मोठा धक्का. डीजे दरम्यान प्रशांत त्याला थोडस कान मंत्र देताना त्याचे सहकारी पाहूया. ह्या कान मंत्राचा प्रशांत कितपत उपयोग देखील करतो हे देखील गरजेचं असणार आहे. एक मोठा पहिला धक्का दिनेशच्या स्वरूपात बसला आणि त्याची जागा भरून घेण्यासाठी तो नवीन फलंदाज मैदानात पाहायला भेटतोय. फलंदाज राजू पाहूया काय जादू करतो का आपल्या संघासाठी. किती धावाचं सॉरी दर्शन. दरम्यान नवीन फलंदाज मैदानात नाव दर्शन. लेफ्ट हँड बॅट्समन दर्शन. स्ट्राईकला असेल तो दर्शन. नॉन स्ट्राईकला असेल तो प्रथमेश.
दरम्यान पुढील चेंडू प्रशांत याचा एक मोठा मासा फसवण्याचं मोठा मासा आपल्या जाळ्यामध्ये फसवण्याचं काम केलं ते म्हणजे प्रशांत याने ते म्हणजे दिनेशच्या स्वरूपात त्याची जागा भरून घेण्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज दर्शन पुढील चेंडू दर्शनसाठी हिते मात्र पंच खराब चेंडू घोषित करताना एक आवडते धावेत भर पडते एका धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली धावसंख्या 9 पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 9 एक गडी बाद 9 अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक पंचांचा नियम हा अंतिम असेल पंचांशी वाद केला संघ बाद असेल पुढील चेंडू दरम्यान सामन्याला सुरुवात होते पुन्हा एकदा गोलंदाज अमित सज्ज सॉरी प्रशांत सज्ज दर्शनसाठी पुढील चेंडू प्रशांत याचा पाहूया दर्शन काय करतोय आपल्या संघासाठी किती धावा जमवते इथे मात्र चेंडू हवेत आहे पाहूया ह्या चेंडूवरती काय करताय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आहे इथे मात्र झेल टिपण्यात यशस्वी ठरतोय तो हा क्षेत्ररक्षक त्याचाच डीजे आवाज पाहिजे षटकार एक मोठा फटका पाहायला भेटला डीजे क्या करेगा ये बल्ले पे उठा के मारा है गेंद बाहर की तरफ जाती हुई गेंद तारामंडल में 6 की दिशा में षटकार सॉरी चौकार असणार आहे पंच चौकार घोषित करतात सुंदर असा चौकार पाहायला भेटलाय डीजे
पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 2 गडी बाद 19. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज किरण. पाहूया किरण कशा प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देतो. पाहूया किरणचा पहिला चेंडू मारा करेल तो प्रथमेश एका बाजूला प्रशांत तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश किरण. एक मोठी लढत पाहायला भेटते प्रशांत वर्सेस किरण. पाहूया किरण याचा पुढील चेंडू मारा करेल तो प्रशांत. काय घडतं ह्या चेंडूवरती हे देखील महत्वाचं असणार आहे. पहिला चेंडू पुढील चेंडू किरण याचा मारा करेल तो प्रशांत. सुंदरसा कटवला चेंडू. एक धाव सहज पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र 2 धावा घेण्यात यश भेटत. सुंदर गुड रनिंग विकेट देखील बनता येईल. या 2 धाव्याने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचते 21. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना धाव संख्या 21. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज किरण मात्र तयार. आता मात्र पुन्हा एकदा फलंदाज प्रशांत. पाहूया काय करणार ह्या चेंडूवरती प्रशांत तयार. इथे मात्र चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली इथे मात्र एसटी रक्षक उभा आहे. एक आत्मसमर्पण मोठा धक्का. प्रशांत मात्र इथे मात्र आवाज पाहिजे लीजिए. तसंच प्रशांत एक मोठा मासा मात्र आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणजे प्रशांतच्या स्वरूपात त्याची जागा भरून घेण्यासाठी येतोय. तो एक नवीन फलंदाज मैदानात पाहायला भेटतोय सुशील. पाहूया सुशील. मला वाटतं आता स्ट्राईक असणार आहे तो सुशील आणि न स्ट्राईकला असणार आहे तो म्हणजे रोहित आणि सुशील. हे पॅटर्न देखील खूप महत्वाचं असणार आहे. पाहूया ह्या दोघांचं कितपत आपल्या संघासाठी योगदान असणार आहे. किती धावा जमवतात पाहूया. पुढील चेंडू गोलंदाजाचा मारा करेल तो किरणचा पहिला चेंडू. इथे मात्र तुटून पडले. एक धाव सहज पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एका धावेवरती रोखून धरले. एका धावेवर मात्र संघाचं खातं पुढे सरकले. धावसंख्या पोहोचते 22. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते. तितकं सुंदर फलंदाजी देखील पाहायला भेटते. करो या मरो अशी परिस्थिती देखील पाहायला भेटते. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. किरण याची सुंदर कमबॅक. किरण याचा एक मोठा मासा देखील फसवला. इथे मात्र एक धाव. इथे मात्र सुंदर असा कडवला चेंडू. रोहित याने एक धाव सहज पूर्ण केले. इथे मात्र गच्चा क्षेत्ररक्षण चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. डीजे
दोन्ही संघाचा 12वा खेळाडू इथे पॅव्हलियन मध्ये पाठवायचा आहे. बॅटिंग वाला संघ आपला 12वा खेळाडू आलेला नाहीये. बारावा खेळाडू पाठवायचा नाही तर अन्यथा आपल्याला पेनल्टी लावण्यात येईल. धन्यवाद. पंच सामना तोच सुरू करून घ्या. स्ट्राईकला असणार आहे तो प्रसाद आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे तो प्रशांत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाचा पहिलं षटक घेऊन आला तो गोलंदाज नेम दिनेश. पाहूया दिनेश आपल्या संघासाठी किती धावा रोखून धरण्याचा प्रयत्न करतो. पाहूया दिनेशचा पहिला चेंडू मारा करेल तो प्रसाद. प्रसादाने सुंदर असा कटवला चेंडू एक धाव सहज पूर्ण केले. इथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण चेंडू जातोय थेट बाउंड्रीच्या पलीकडे 4 धावेसाठी एका झणझणीत चौकार प्रशांतच्या बॅटवरून पाहायला भेटलाय. डीजे इथे मात्र पुढील चेंडू इथे मात्र झेल जिंकण्याची संधी होती परंतु तसं काय घडत नाहीये. एक धाव सहज पूर्ण केला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे परंतु दोन धावा घेणे देश भेटत आहे. 2 धावेने मात्र संघाचा खाता पुढे सरकत आहे. धावसंख्या 6. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 6. सुंदरशी फलंदाजी करताना पाहायला भेटतो तो म्हणजे प्रसाद. आपला लाडका प्रसाद मैदानात आहे तो देखील प्रसाद सुंदरशी फलंदाजी करतो तो प्रसाद. आता मात्र पुढील चेंडू दिनेशचा पुन्हा एकदा मारा करेल तो प्रसाद. पाहूया काय करतोय दिनेशचा पुढील चेंडू प्रसादसाठी सुंदर संघटना चेंडू एक धाव सहज पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव देखील सहज पूर्ण केली. या 2 धावेने मात्र धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 8. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना धावसंख्या 8. म्हणजे हवा भेटेल. पुढील चेंडू दिनेशचा मारा करेल तर पुन्हा एकदा सुंदर असा कटवला चेंडू एक धाव सहज पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा यशस्वी ठरतो तो म्हणजे प्रसाद. या 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होऊन धावसंख्या पोहोचते 10. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 10. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना धाव संख्या 10. पुन्हा एकदा दिनेश गोलंदाजी सज्ज मारा करेल तर पुन्हा एकदा स्ट्राईकला तो प्रसाद. नॉक स्ट्राईकला असताना तो प्रशांत. एक मोठी लढत मोठी झुंज पाहायला भेटते. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके बंद करणारा चालू असणारा सामना. पुढील चेंडू उचलून मारलाय काय होणार. एक धाव सहज पूर्ण केलं. दुसरा धावचे कॉल आहे परंतु एका धावेवरती रोखून धरलाय आणि एका धावेने मात्र धावसंख्येत पुन्हा एकदा बदल पाहायला भेटतोय. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 11. 11 म्हटल्यानंतर कोण ठरणार बळीचा बकरा हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. पुढील चेंडू दिनेशचा मारा करेल. आता मात्र स्ट्राईक असणार आहे तो म्हणजे प्रशांत. पाहूया पुढील चेंडू दिनेशचा मारा करतो प्रशांत. इथे मात्र न समजलेला चेंडू इथे मात्र कमबॅक पाहायला भेटले दिनेश कडून. दरम्यान पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. आता मात्र 6 चेंडू आणि 23 धावा. करूया मरो अशी परिस्थिती मात्र मैदानात उपस्थित. 6 चेंडू आणि 23 धावा. दरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आले तर गोलंदाज प्रथमेश आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष असणार आहे. पाहूया 6 चेंडू 23 धावा. 23 धावा 6 चेंडू एक मोठं समीकरण पाहायला भेटणार आहे. पाहूया हे समीकरण कशा प्रकारे प्रसाद आणि प्रशांत पार पडतात. पाहूया पहिला चेंडू प्रथमेशचा इथे मात्र उचलून खेळले. एक धाव सहज पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे पाहूया रनआउटची संधी असेल परंतु 2 धावा घेण्यात यशस्वी ठरतो तो प्रसाद.
पुढील चेंडू प्रथमेशचा मारा केला तो पुन्हा एकदा प्रसाद स्ट्राईकला असेल तो प्रसादला मोठे फटके दाखवावे लागणार आहेत आपल्या संघाला जर विजय करायचा असेल इथे मात्र डायरेक्ट उचलून खेळलाय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक इथे मात्र झेल सुटतोय एकदाच्या क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय इथे मात्र 2 धावा घेण्यात यश भेटतंय प्रसाद याला पुढील चेंडू प्रथमेशचा मारा केला तर प्रसाद इथे मात्र उतरून एका हाताने मारलाय चेंडू पुन्हा एकदा जातोय बॉल पिचच्या दिशेने 4 धावेसाठी ह्या 4 धावेने मात्र धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होतोय धावसंख्या झपाट्याने पुढे वेग घेते धावसंख्या पोहोचते 19 अजून दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि 3 चेंडू आणि 15 धावा इथे मात्र सुंदरसा गटवल्या चेंडू होते सीमारेषेकडे पाहूया इथे मात्र ह्या 4 धावेने मात्र संघाचं खातं पुन्हा एकदा पुढे सरकत आहे आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावा प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके बंद करणारा असा हा चालू असणारा सामना जर कुणाला हृदयाचा त्रास असेल तर हा सामना कृपया करून पाहू नका पुन्हा 2 चेंडू आणि 11 धावा करूया बरो अशी परिस्थिती मात्र मैदानात उपस्थित 2 चेंडू आणि 11 धावा धावसंख्या झाली 23 पाहूया स्पेशल मात्र दोन्ही खेळाडूंवरती असणार आहे स्ट्राईकला येतो प्रसाद आणि गोलंदाजी येतो प्रथमेशचा पुढील चेंडू काय घडणार आहे चेंडूवर इथे उचलून धरलाय चेंडू जातो सीमारेषा पलीकडे इथे मात्र प्रथमेशला आसमान दाखवले प्रसादाने इथे मात्र जिंकण्याची अजूनही संधी असणार आहे 1 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे विजय सामना कंपल्सरी चेस असणार आहे 1 चेंडू आणि 5 धावा इथे मात्र षटकाराची गरज असणार आहे प्रसाद हे तू काम करू शकतो का आता मी पाहिलंय तू करू शकतो पाहूया तुझ्याकडे देखील अपेक्षा तेवढत असेल आणि प्रथमेश हा एक देखील नामांकित गोलंदाज आहे तो देखील पाहूया कशा प्रकारे रोखून धरण्याचं काम करतोय प्रथमेश पुढील चेंडू